नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही बॅकग्राऊंड बघून कळालंच असेल मी स्टेशनला आली आहे. तर आज ना मी ॲक्च्युली CSTला चालली आहे आणि CSTवरून मी चाललेली आहे ह्याला काय अलिबागला, गेट ऑफ इंडिया. आणि तिथून मग मी अलिबागला चालली. तर तिथून मी अलिबागची ती मी तुम्हाला पार्ट 2 दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर मगाशीच सांगितलं लाईक करायचं आहे तुम्हाला. तर आता जस्ट मी आलेली आहे खांडेश्वर स्टेशनमध्ये इथे. तर इथून आता आपण खांडेश्वर ते CST तिथे ट्रेन पकडायची आहे. तर तुम्हाला मी ट्रेन आली की तुम्हाला दाखवते. तर आता मी आमची ट्रेन घेऊन मी CST स्टेशनला जाण्यासाठी ट्रेन घेतलेली आहे आणि तिथे मी ट्रेनमध्ये बसलेली आहे. तर तिथे आम्ही 3 जण आहे, मी, माझी मम्मी आणि पप्पा. तर आता आपण लगेच CST स्टेशनला भेटू. आता मी पोचली CST स्टेशनला. तर आता आपण इथून आता जाणार आहोत गेटवे ऑफ इंडियाला. तिथे मी आलेले आहे आराम हॉटेलमध्ये. तर तिथे आम्ही सिम्पली एकच लागलेला म्हणजे की आम्हाला भूक पण होती. तर ते इथे घेतलं पुलाव आणि डाळ तुम्हाला दाखवते. तर मी बाहेर आहे आराम हॉटेलच्या इथे. तर मी तुम्हाला तो आराम हॉटेल दाखवते. आम्ही आता बस घेऊन कुठे जाणार आहे गेटवे ऑफ इंडियाला. तर इथे आम्ही डबल डेकर बसने जाणार आहोत. मी बसमध्ये बसलेली आहे. तर आता आपण जाऊया गेटवे ऑफ इंडियाला. तिथे जाणार आहे गेटवे ऑफ इंडियालाच भेटूयात. तर हा आहे गेटवे ऑफ इंडिया आणि हा इथे एक पुतळा आहे, मी तुम्हाला दाखवते. पुतळा आहे आणि हा आहे ताज हॉटेल. यू कॅन सी इट. हा आहे ताज हॉटेल. बघू शकता किती मस्त प्रकारे मी इथे बघितले. आता आपण शिप घेऊन आपण सरळ 2 या फिर 5 या फिर 6 hours काय माहीत नाही किती हार या फिर मिनिट लागतील. पण आपण आता पप्पाचे कोण फ्रेंड्स वगैरे आले ना की आपण आता लगेच शिपमध्ये बसून निघू. घेतलं शिपमध्ये. आपण शिपमध्ये बसलेलो आहे आणि तिथे आहे आपलं गेट ऑफ इंडिया. मी निघाल्यानंतर व्हायला क्षणा आपल्याला ब्लॉगिंग पण करायचं आहे. तर इथे आम्ही पक्ष्यांना खायला पाणी म्हणजे पक्ष्यांना आम्ही खायला पण देतो. तर भेटू डायरेक्टली अलिबागमध्ये. आता रस्त्यात आम्ही आल्यावर आणि मध्येच आम्हाला कंपनी दिसली. मला पप्पाने मला सांगितलं इथे पण एक कंपनी आहे. बघा किती सारे शिप्स आहेत. कंपनी आहे. तर आता बघूया, भेटूया आता पुढच्या कंपनी आहे अलिबागमध्ये डायरेक्ट. तर आता आपण शिपमधून उतरवून सरळ मी आलेले आहे मांडव ब्रिजला आणि अलिबागला पण आलेली आहे. असं तुम्ही म्हणू शकता. जस्ट मी शिड्या चढली आहे आता. तर तुम्ही बघू शकता पाणी. आम्ही शिपने आलो आणि शिपमधून मला तर खूपच भीती वाटते. तर तुम्ही बघू शकता पाणी पण खूप आहे. आणि आता आपण बस घेऊ आणि शिपचे एवढे पैसे असतात पण शिपमुळे आपल्याला बस ही फ्री असते. तर चला तुम्ही बघू शकता पाणी. आता भेटू लगेच बसमध्ये. बाय. बाय द बेस्ट वे. माझी दीदी समीरा बाय द वे. चलो तुम्ही बघू शकता किती मोठे. तर बघा कसे झाडं वगैरे आहेत. मस्त आहे, खूप मस्त. विजिट करा नक्की. त्या फोटोज चालत फोटो
शी इज आवर कॅमेरामॅन अँड देअर इज फोटो. ओके, अलिबागला विजिट केली. मग अशी मी फोटो काढायचा होता म्हणून बंद केलं तर थोड्या वेळासाठी. तर जे तुम्ही बघू शकता एकदम असं शांत आहे आणि ही ऑक्सिजन प्रूफ आहे आणि तिथे पाणी आहे आणि झाडं पण तुम्ही बघू शकता. फुल ग्रीन गार्डन असं मी म्हणू शकते. तर फक्त गर्दी असते कधी 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 नसते. आता फोटो काढूया आपण. आता चाललेलो आहे बसमध्ये एंट्री घ्यायला. तुम्हाला मी माझ्याकडे घेते. आपण आता एंट्री घ्यायला बसमध्ये. तसं आम्ही ते नाही खाण्यासाठी पण खूप काय काय आहे तुम्ही बघू शकता. काय नको आपण एंट्री घेऊ डायरेक्टली बसमधून अलिबाग आमचं रिसॉर्ट म्हणजे तुमचं जे म्हणजे हॉटेलमध्ये जे आम्ही बॅग्स वगैरे ठेवणार, सगळे आराम वगैरे फ्रेश वगैरे करणार, असं गार्डनला वगैरे जाणार, फिरणार, अलिबाग मस्त मजा करणार. तुम्हाला नक्की मी ब्लॉग दाखवेल. तोपर्यंत इथेच थांबूया आपण. हां, आणि थांबूया नाही चुकून बोलली पण नाही थांबायचं. बसपर्यंत गेल्याशिवाय रिसॉर्ट दाखवशिवाय मी तर तुम्हाला काय थांबवणार आहे. चला आता बसमध्ये आपण जाऊया. ते आपल्याला खूप मोठी लाईन लावायला लागते. लाईनमुळे हे आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला थांबावं जरासं लागेल आणि ऊन पण अजून खूप आहे. त्यामुळे आताशी आय थिंक सो किती वाजले 4 वाजले. तर आपण भेटूया डायरेक्टली बसमध्ये. इथे आपण बसमध्ये बसलेलो आहे आणि बसायला खूप कमी जागा होती पण आम्ही बसू शकतो. हा रस्ता आहे. मी तुम्हाला बोलली होती मी बसमध्ये तुम्हाला भेटणार. आवाजाचा कमी आवाज येत असेल कारण की बसचा खूप आवाज आहे. तर बघू शकता. मला भेटू डायरेक्टली लॉन्चवरती. ट्रेनमधून सरळ मी बसलेली आहे टॅक्सीमध्ये. तर इथे सगळे बसले. तर आता मी आहे टॅक्सीमध्ये. बसमध्ये खूप आम्ही ॲडजस्टमेंट करू बसमध्ये. तर आपण आता भेटू डायरेक्टली लॉन्चवरती. हवाचा चांगला सनसेट पण गाडीतून भेटला आम्हाला जाताना. ते आम्ही आता आमच्या लॉन्चवरती पोचलेलो आहे. तर इथे खूप मस्त मस्त म्हणजे असे हे आहेत असे प्लेइंग थिंग्स आहेत. तर आपण आता बघूया काय काय. तर हा आहे आमचे लॉन्चेस आणि इथे आहे झोपाळा आणि इथे मी बसू शकतो आपण. आणि इथून पण काही काही झोपाळे आहेत तुम्ही बघू शकता. इथे खूप अंधार आहे त्यामुळे भीती पण वाटते. तर इथे काय असं झोपाळा इथे पण आहे. परत इथे काय काय असे सीन्स हे तुम्हाला मी उद्या सकाळी भेटेल. आता आपण चाललेलो आहे बिर्ला मंदिरला. त्याच्यासाठी मी थोडेसे केक्स पण खाते कारण की सकाळ धरणं आम्ही काहीच खाल्लं नाही. फक्त मिसळ पाववरती मी तर एक आणि स्वरा तर काहीच खाल्लं नाही तिने. मग आम्ही दोघी पण केक खातो आहे. तर चला आता आपण जाऊया. तर इथे मी तुम्हाला दाखवलं आमचा झोका होता तिकडचं पण दाखवलं. आता आमचा आहे नाश्त्याचा वेळ. नाश्त्यामध्ये आहे पट्टी वडापाव, पट्टी समोसा, वडापाव आणि बस. आणि आम्ही म्हणजे खायला नाही आहे. खाण्यासाठी आता आपण वडापाव घेऊन खाऊन तिथे बसून खाऊया. ये मैं हूँ, ये मेरी गैंग है और यहाँ पे हमारी पार्टी चल रही है. सो गाईज आज हे जेवण आहे. तर आता मी सगळं असं मंदिराला पण गेलतो कारण तिथे मोबाईल अलाउड नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण आम्ही मंदिराला पण गेलतो इथे जवळच्या. आता आपल्याला जेवायला पण आहे. जेवायला आपल्याला आहे पोपटी नॉनव्हेज. तर तुम्हाला मी दाखवते काय काय. आपण पोपटी दाखवतो तुम्हाला. तर पोपटीमध्ये व्हेजमध्ये आहे कॉर्न, स्वीट कॉर्न आणि पोटॅटो आणि एक्सेट्रा काय काय आहे. तर ते आपण खाऊया आणि भेटूया नेक्स्ट वीक म्हणजे भेटूया पुढच्या ब्लॉगला. मी तुम्हाला बोलली होती दाखवते. तर ही आहे पोपटी तुम्ही बघू शकता. नॉनव्हेजमध्ये
हे बघा आमच्याकडे चिकन आहे. पोपटी बोलतात. ह्याला पण पोपटीच आहेत नॉनव्हेज वाली नॉनव्हेज